घाटकोपरची भाषा गुजराती असं वक्तव्य केलं भैयाजी जोशींनी आणि त्यानंतर वाद बराच निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। भैयाजी जोशींच्या वक्तव्यावरून विधानसभेमध्ये सुद्धा घमासान रंगल्याचं दिसलं। भैयाजी जोशी चिल्लर आहे असं जाहीर करा असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केल्याचं पाहायला मिळालं। मुंबई महाराष्ट्राची भाषा मराठीच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विरोधकांना असं उत्तर दिलंय। टीकेची झोड उठली आणि त्यानंतर भैयाजी जोशींकडून सुद्धा स्पष्टीकरण आलेलं आहे आणि माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला, महाराष्ट्राची भाषा मराठीच असं सुद्धा त्यानंतर स्पष्टीकरण देताना जोशींनी म्हटलंय। आणि त्यावरच भैयाजी जोशी यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे। याचा घमासान आज दिवसभर उमटलेले पाहायला मिळाले आणि घाटकोपरची भाषा गुजराती त्यांनी हे वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे बराच वाद उफाळून आलेला होता। मात्र त्यानंतर याचे पडसाद उमटल्यानंतर बरीच टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। मुंबई महाराष्ट्राची भाषा मराठीच असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र भैयाजी जोशींचं वक्तव्य मी ऐकलं नाही असं सुद्धा फडणवीस म्हणालेत आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे असंही मुख्यमंत्री म्हणाल्याचं पाहायला मिळालं। याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलतील, त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। काल एका घाटकोपर येथील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं। महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही। मराठी नाही बोलायचं आता, केम छो, ढोकळा, फाफडा, जलबी। आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं। आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला, कारण का गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली, ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल, कालांतराने दहिसरची भाषा होईल, कालांतराने अंधेरीची भाषा होईल आणि फक्त दादर मराठीची। म्हणजे आम्ही फक्त दादरपुरते मर्यादित राहणार हो। थँक्यू भैयाजी जोशी, मराठी माणसांना जागा करून दिलं, थँक्यू। ही अत्यंत घाणेरडी आणि विकृत मानसिकता या निमित्ताने सगळ्यांसमोर आलेली आहे। काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे। मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय ₹10 असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। सरकारची भूमिका पक्की आहे। मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे। माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही। मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, इतर भाषांचा इथे सन्मान आहे।